नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? मी वर्षा राणी आजच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. माझा राघव आता 10.5 महिन्याचा झाला आणि तो आहे ना आता चालायला लागलेला आहे. पहिल्यांदा तो पडायचा, पण आता आहे ना छान पद्धतीने चालायला लागला आहे. त्याचं हे कौतुक बघून आहे खरंच खूप छान वाटतं आणि त्याच्यासाठी नवनवीन रेसिपी ट्राय करायचे वाटतात. त्यातलीच ही एक रेसिपी आहे. मी 2-3 तास अगोदर आहे ना 2-3 खजूर, 2-3 बदाम, 2-3 काजू भिजायला घातले होते. त्याच्यामधलं पाणी फेकून द्यायचं नाही, ते मिक्सरच्या वाटणाला वापरायचं. इथे मी 2 चमचे रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे नाचणीचे पीठ घेतलेले. ते मंद आचेवरती अगोदर बिना तूप टाकता छान भाजून घ्यायचं आणि 2-3 मिनिटांनी छान तूप टाकून भाजून घ्यायचं. 2-3 मिनिटांनी छान तूप 2-3 मिनिटांनी छान तूप भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि त्याला एक छानशी उकळी फुटून द्यायची. छानशी उकळी फुटली की त्याच्याची आपण मिक्सरमधनं खजूर, बदाम आणि काजूची पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये टाकायची. साखर ॲड करायची नाही. 1 वर्षापर्यंत आपण लहान मुलांना साखर देत नाही. आणि ते छान आहे ना, त्याला उकळी सुटली की त्याच्यामध्ये ती पेस्ट टाकून द्यायची. खरंच ही रेसिपी आहे ना, खीर मुलांसाठी खूपच पौष्टिक आहे. मुलांची तब्येत नक्कीच सुधारेल आणि मुलं आहेत ना गोलूमोलू होतील. आणि खिरीला छान उकळी सुटली की ती मुलांना आहे ना खायला द्यायची. त्याच्यामध्ये खीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा तूप परत ॲड करायचं. तुम्ही ही रेसिपी आहे ना तुमच्या मुलांसाठी नक्कीच शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.